आपल्यासोबत खासदार वर्षा गायकवाड आहेत। वर्षाताई, आपण बघतोय हा भीषण अपघात झालेला आहे। या अपघात दुर्दैवाने 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। प्रशासनाशी काय आपला संपर्क झालाय, काय माहिती मिळते वर्षाताई? मी आता सध्या प्रशासनाशी माझा संपर्क झाला नाही, परंतु ही खूप मोठी भीषण अशी घटना आहे आणि कुर्ला परिसरामध्ये जो आहे तो एस.जी. बर्वे मार्गावरती ही भरधाव जी आहे ती BHTची बस चालकाचं त्याच्यावरचं नियंत्रण सुटल्याने त्याचबरोबर वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ठोकण्याचं काम आणि नुकसान करण्याचं काम त्यांनी केले। आता तुम्ही सांगताय माझ्याकडे अजूनपर्यंत मृतांचा आकडा नाही, परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक जखमी झालेले आहेत। त्यामुळे मी पहिली अपेक्षा करते की त्या ठिकाणी जखमींना त्वरित उपचार उपलब्ध व्हावेत आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो माणूस कुर्ल्यापासून अंधेरीला जात होता आणि रस्त्याने लोकांना ठोकत गेला, वाहनांना ठोकत गेला। त्यामुळे त्याचं काय एक्झॅक्टली कारण आहे हे सुद्धा आलं पाहिजे लोकांच्या समोर। आणि दुर्दैवाने याच्यामध्ये जखमी झालेले आहेत, त्यांना उपचार व्हावेत आणि दुर्दैवाने जे मृत्यू झाले त्यांना त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी मी श्रद्धांजली। वर्षाताई, 3 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे, तर 28 जण जखमी आहेत। 4 ते 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती अधिकृतरित्या मिळते। स्थानिक आमदारांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली आहे। भाभा रुग्णालयामध्ये या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत। रुग्णालय प्रशासनाशी काय तुमचं बोलणं झालंय? नाही, आता मी रुग्णालय प्रशासनाशी माझं बोलणं त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सगळे पोहोचलेले आहेत। मी सर्वांना पूर्ण त्या ठिकाणी मदत करायची माझं प्रशासन झाले, ते सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते आपलं। परंतु माझी हीच इच्छा आहे की लगेचच्या लगेच जे त्या त्वरित लागणारे उपचार जे आहे ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न ते सुरू व्हावेत आणि या चौकशी करावी लागेल। कारण एवढी मोठी घटना की मार्केट रस्त्यावर होते आणि सुटू जाण्याची कारणं काय आहेत हे सुद्धा माहिती घेतली पाहिजे। पण दुर्दैवाने याच्यामध्ये 3घांचा मृत्यू झाला, त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करते आणि अपघात झाला त्यांना त्वरित उपचार व्हायला पाहिजे हीच अपेक्षा व्यक्त करते। आता मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं सगळे कार्यकर्ते पोहोचतात, पण अशा घटना होऊ नये त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये गेला पाहिजे। अगदी वर्षाताई, एक CCTV फुटेज झी 24 तासच्या हाती लागलेला आहे या अपघाताचं आणि या CCTV फुटेजमध्ये असं दिसतंय की ही बस जी आहे ती प्रचंड अशा प्रकारच्या वेगामध्ये जात होती। वर्दळीचं ठिकाण होतं, माणसांना चालायला जागा नव्हती, त्यातून ही बस प्रचंड वेगात गेली आहे। हो बिलकुल, मी बघितलं आणि प्रचंड वेगात पण गेली आणि त्यांचं नियंत्रण पण त्या गाडीवरचं सुटलं आणि ते ठोकत गेली गाडी सरळ, म्हणजे कुठेच थांबायला पण तयार नव्हती। त्यामुळे पूर्ण मला पण हे प्रकरण ज्यावेळी कळलं त्यावेळी खूप भीषण असं प्रकरण आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी बघितले। मी दुसरा जो व्हिडिओ बघितला असेल तर रस्त्यावरची माणसं पडलेली आहेत, अग्निशामक दलाच्या गाड्या, पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले, पण अशा घटना व्हायण्यापूर्वी जे आहे त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। कारण याच्यामध्ये किती माणसं जखमी झाली तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये माणसं जखमी झालेली आहेत आणि रस्त्यावर माणसं पडली होती। काय घटनांच्या घटना या महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेने वाढायला लागल्यात ना, मला वाटतं याच्यावरती काही ना काहीतरी दुर्गामी निर्णय घ्यावे लागतील। वर्षाताई, या चालकाला कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची चौकशी सुरू आहे। कुर्ला पोलिसांना या संदर्भात तुम्ही काही सूचना करणार आहात? नक्कीच त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने हे प्रकरण बाहेर आलं पाहिजे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही घटना होते आणि त्यांचं गाडीवर कंट्रोल राहत नाही म्हणजे काय, आयदर ते नशीमध्ये असतील किंवा ह्याच्यामध्ये असतील, त्यामुळे बघायला पाहिजे ते एक्झॅक्टली कारण काय। अगदी वर्षाताई, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल।